वाळूज महानगर येथील महावीर चौकात हॉटेल ड्रीम लाईनच्या सभागृहामध्ये 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवारी 28 जानेवारी रोजी सकाळी विमान दुर्घटनेत निधन झाले। या घटनेचे वृत्त पसरताच वाळूज महानगर परिसरात शोककळा पसरली होती। रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास हॉटेल ड्रीम लाईनच्या सभागृहामध्ये परिसरातील सर्व राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी मनोगत व्यक्त करताना काहींनी अजितदादांचा सहवास, त्यांचा कणखर स्वभाव, परखड व्यक्तिमत्व, प्रशासनावर वचक असलेला नेता असा उल्लेख करत आपल्या भावना व्यक्त केल्या। तसेच ज्या सभागृहामध्ये श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला त्या हॉटेल ड्रीम लाईनचे उद्घाटन 2010 साली तत्कालीन सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार यांच्या हस्ते झाले होते। त्यांची आठवण सांगताना उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी अजितदादांनी दिलेली 10ची वेळ काटेकोरपणे पाळल्याने वेळेला महत्त्व देणारा नेता असल्याची छाप माझ्यावर पडल्याने आजपर्यंत त्यांचा आदर्श घेऊन सामाजिक कार्य करत आहे, असे कृषी व ग्रामीण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव बनकर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले। शिवाजी साठे, MCN न्यूज, वाळूज, छत्रपती संभाजीनगर।